भंते नागसेन यांना कोटीशत अर्हतांनी विनंती केल्यावर भंते नागसेन म्हणतात, एकटा मिलिंद राजा नाही तर जंबूद्वीपातील सर्वच राजे एकत्र येऊन प्रश्न विचारतील तरीही मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना शांत करेन. तेव्हा त्या महाथेर भिक्खूंनी सागल नगराला काशाय वस्त्रांनी चकाकित केले. त्यावेळी आयुष्मान आयुपाल संख्येय परिवेनमध्ये राहत होते. तेव्हा राजा मिलिंदाने आपल्या मंत्र्यांना म्हटले की आज कोणत्या तरी विद्वान श्रमण किंवा ब्राह्मणाजवळ धर्मचर्चा करण्यासाठी जाऊ. राजाने असे म्हटल्यावर पाचशे यवन म्हणाले की महाराज, आयुपाल महाथेर आहेत, जे तीनही पिटके जाणतात, ते मोठे विद्वान आहेत. तेव्हा राजाने आपला दूत पाठवला भंते आयुपाल यांच्याकडे. मग त्यांनी देखील आपल्याकडे राजाने यावे असा निरोप दिला. मग राजा 500 यवनांबरोबर आपल्या सुंदर रथावर आरूढ होऊन निघाला. तेथे पोहोचल्यावर कुशलक्षेम विचारल्यानंतर राजा एकीकडे बसला आणि म्हणाला, भंते, आपण प्रव्रजित का झाला आहात? आपला परम उद्देश काय आहे? भंते म्हणाले, महाराज, धर्मपूर्वक तसेच शांतीपूर्वक राहण्यासाठी मी प्रव्रजित झालो आहे. राजा विचारतो की असा कोणी गृहस्थही आहे का जो धर्मपूर्वक आणि शांतीपूर्वक राहतो? होय महाराज, गृहस्थ पण धर्मपूर्वक आणि शांतीपूर्वक राहू शकतो. बनारसच्या ऋषीपतन मृगदावमध्ये धम्मचक्र फिरविल्यानंतर 18 करोड ब्रह्मदेव तसेच दुसऱ्या पण बऱ्याच देवतांना धम्मज्ञान झाले होते. त्यापैकी कोणीही प्रव्रजित नव्हते, पण सर्वच गृहस्थ होते. भगवंतांच्या महासमय, महामंगल, समय चित्त पर्याय, राहुलोवाद तसेच पराभव सुत्ताचा उपदेश केल्यावरही ज्या असंख्यांना धम्मज्ञान झाले ते सर्वच गृहस्थ होते, प्रव्रजित नाही.